सो स्टुडंट आता क्वेश्चन नंबर 7 दिलेला आहे आपल्याला. द 11th टर्म अँड 21st टर्म ऑफ an AP are 16 and 29. Then find the 41st टर्म ऑफ an AP. तर स्टुडंट आपल्याला एक AP दिलेला आहे आणि AP मध्ये 11वी आणि 21वी टर्म आपल्याला दिलेली आहे. तर 11वी टर्म ही 16 आहे आणि 21व्या नंबरला 29 ही टर्म आहे. तर आपल्याला म्हटलेलं आहे 41 नंबरवर कुठली टर्म येणार, म्हणजे 41th नंबरवर कोणती टर्म येणार. सो आता आपण इथे लिहून घेऊ. गिवन जे दिलेलं आहे T11 इक्वल्स टू 16 दिलेलं आहे आणि T21 इक्वल्स टू 29 दिलेलं आहे आणि आपल्याला म्हटलेलं आहे T14 जे आहे, सॉरी T41 आहे, T41 फाइंड आउट करायचं आहे. तर स्टुडंट आता हे फाइंड आउट जर करायचं आहे आपल्याला तर आपण तोच फॉर्म्युला यूज करणार. तर सर्वात अगोदर T11 साठी घेऊ. T11 इक्वल्स टू A प्लस n-1 D हा आपण T11 साठी फॉर्म्युला यूज करणार. सो आता इथे आपल्याला A ची व्हॅल्यू माहित नाही आणि D ची पण माहित नाही. आपल्याला फर्स्ट टर्म माहित नाहीये आणि कॉमन डिफरन्स सुद्धा माहित नाहीये आणि आपल्याला डायरेक्ट T41 काढायची. सो आता T41 काढायसाठी आपण काय करणार. सर्वात अगोदर तर आपल्याला A माहित पाहिजे, D माहित पाहिजे. ह्या दोन गोष्टी जर माहित असतील तर आपण T41 इझिली काढू शकतो. पण त्यासाठी आपल्याला ह्या दोन टर्म दिलेल्या आहेत. तर आपण या दोन टर्म वरून A आणि D ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आता ती कशी करायची बघू. बघा T11 आपल्याला दिलेला आहे 16. सो 16 इक्वल टू A माहित नाही म्हणून A ॲज इट इज ठेवणार प्लस 1 आणि n आपल्याला माहित आहे 11 आहे. तर 11 मायनस 1 आणि D सुद्धा माहित नाही. सो D ॲज इट इज. तर इथे 11 का घेतला, कारण 11वी टर्म आहे. n म्हणजे कितव्या नंबरची टर्म आहे आणि T11 म्हणजे तिथे कोणता नंबर आहे. सो T11 वर 16 नंबर आहे आणि 11वी टर्म आहे म्हणून n च्या जागेवर 11 घेतला. तर आता इथे बघा काय होते. 16 इक्वल टू A प्लस 11 मायनस 1 10D. तर आता इथे आपण करू शकतो A हा जो 10D प्लस मध्ये इकडे गेला की मायनस मध्ये जातो. सो A इक्वल टू 16 मायनस 10D इक्वेशन नंबर 1. तर स्टुडंट ही झाली आपल्या A ची व्हॅल्यू. आपण असं कन्सिडर करू ही A ची व्हॅल्यू झाली आपल्याला 16 मायनस 10D. आता त्यानंतर T21 साठी आपण हाच फॉर्म्युला अप्लाय करू. T21 इक्वल्स टू A प्लस n-1 D. सो आता इथे T21 इट मीन्स दॅट 29. सो आपण इथे पुट करणार 29 इक्वल्स टू A प्लस कितव्या नंबरची टर्म आहे 21. सो 21 मायनस 1 आणि D. सो 29 इक्वल्स टू A प्लस 20D असं आपल्याला मिळते. तर आता या इक्वेशन मध्ये A च्या जागेवर आपण ही व्हॅल्यू पुट करू शकतो, म्हणजे आपल्याला D ची व्हॅल्यू काढता येईल. राईट. सो याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊ आपण आणि A ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करू. पुट A इक्वल्स टू 16 मायनस 10D इन इक्वेशन 2 दुसऱ्या याच्यात पुट करू. दुसरं इक्वेशन आहे 29 इक्वल टू A म्हणजे आहे 16 मायनस 10D प्लस 20D. तर बघा इथे 29 इक्वल्स टू 16. आता प्लस मायनस मायनस 20D मधून 10D गेले, 10D राहिले फक्त. आलं लक्षात. आणि 16 प्लस मध्ये इकडे गेला की मायनस मध्ये. सो 10D इक्वल्स टू 29 मायनस 16 आणि 10D इक्वल्स टू यांचं जर सबट्रॅक्शन केलं तर 13 हे आन्सर येते. ठीक आहे. 9 मधून 6 गेले 3 आले, 2 मधून 1 गेला 1 राहिलं. सो D इक्वल्स टू 13/10 असं आपण म्हणू शकतो. ही झाली आपली D ची व्हॅल्यू. म्हणजे इथे जर डिव्हिजन केलं तर 1.3 हा डिफरन्स आहे प्रत्येक नंबर मधला. सो आता इथे स्टुडंट D इक्वल्स टू 13/10 आलेलं आहे, पण आता A ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही अजूनही. सो आपण ही व्हॅल्यू D ची या इक्वेशन मध्ये जर ठेवली फर्स्ट इक्वेशन मध्ये तर A ची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाते. सो आपण इथे लिहू पुट D इक्वल्स टू 13/10. याला आपण जशाल तसं घेऊ, डिव्हिजन करून यायचं, इझी होईल हे कट करायला. इन इक्वेशन 1 पहिल्या इक्वेशन मध्ये आपण ही व्हॅल्यू पुट करणार. सो आता इथे काय बनते बघा. इक्वेशन काय आपलं A इक्वल्स टू 16 मायनस 10D. तर A इक्वल्स टू 16 मायनस 10 मल्टिप्लाय बाय D ची व्हॅल्यू काय 13/10. 13/10. सो 10 कॅन्सल आणि इथे सरळ 16 मधून 13 गेले तर A इक्वल्स टू 3 आपल्याला हे आन्सर मिळते.
म्हणजे ए ची व्हॅल्यू आली आपली 3. सो ए इक्वल्स टू 3 आहे आणि डी इक्वल्स टू 13/10 आहे. या दोन व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आता या दोन व्हॅल्यूचा यूज करून आपण 41 काढू शकतो. सो T41 इक्वल्स टू ए प्लस n-1 डी. तर स्टुडंट T41 इक्वल्स टू ए ची व्हॅल्यू आहे 3 प्लस n आहे आपला 41 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 13/10 ही डी ची व्हॅल्यू आहे. सो T41 इक्वल्स टू 3 प्लस 40 मल्टिप्लाय बाय 13/10 आणि 10 1 जा 10, 10 4 जा 40. सो आता इथे 10 4 जा 40 केलं आपण तर T41 इक्वल्स टू 3 प्लस 13 4 जा 52 आणि 3 प्लस 52 तर T41 इक्वल्स टू होईल आपलं 55. तर स्टुडंट 41 वा जो नंबर होता आपला तर तो असणार आहे 55. तर अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे बघा आपल्याला क्वेश्चन काय दिलेला होता, 11 आणि 21 टर्म दिलेली होती आपल्याला. म्हणजे एक अशी सिरीज दिलेली आहे नंबर्सची आणि त्याच्यावर 1 2 3 4 असे नंबर दिलेले आहेत. तर 11व्या नंबरवर 16 हा नंबर येत होता आणि 21व्या नंबरवर 29 हा नंबर येत होता. तसंच आपल्याला म्हटलं 41व्या नंबरवर कोणता नंबर येईल काढून दाखवा. तर त्याच्यासाठी आपण काय केलं, पहिले 11 टर्म घेतली, त्यावरून ए ची व्हॅल्यू घेतली आपल्याला, कारण ए ची व्हॅल्यू माहित असणं आवश्यक होतं. विदाऊट ए च्या आणि डी च्या व्हॅल्यू आपण याला फाइंड आउट नाही करू शकत. सो ए ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, ती पुट करून आपण डी ची व्हॅल्यू काढली. मग डी ची परत व्हॅल्यू ए मध्ये पुट करून ए ची प्रॉपर व्हॅल्यू काढली. आता ए ची आणि डी ची प्रॉपर व्हॅल्यू भेटल्यावर आपण ती T41 मध्ये पुट केली. सो असं पुट करून आपण डायरेक्टली व्हॅल्यू फॉर्म्युल्याच्या नुसार काढू शकतो. सो 41 नंबरवर 55 हा नंबर येणार आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता बघू आपला नेक्स्ट प्रॉब्लेम.